नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्यातल्या हिंसक संघर्षाला उद्या म्हणजे 15 जून रोजी 3 वर्ष पूर्ण होत आहेत. या संघर्षानंतरची 3 वर्ष नेमकी कशी होती आणि भारताच्या दृष्टीने या संघर्षानंतर कोणत्या परिस्थितीसमोर भारत सामोरा गेलेला आहे याबद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नितीन सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद आराधना. सर, 3 वर्ष पूर्ण होत आहेत, पण मुळामध्ये अशा पद्धतीचा हिंसक संघर्ष होण्यामागची काय कारणं होती याची पार्श्वभूमी आधी प्रेक्षकांना समजावून सांगा. हो, गलवान ची जी घटना होती 15 जून 2020 जी झाली आणि 15 जून रात्री आणि 16 जूनच्या सकाळपर्यंत जी मारपीट तिथे सुरू राहिली, मारामारी झाली दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये, याची पार्श्वभूमी अशी होती की एप्रिल आणि मे 2020 मध्ये चीनचे सैनिक खूप मोठ्या संख्येत जी LAC आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, भारत आणि चीनच्या मधली जी सीमारेषा आहे, जी इमॅजिनरी सीमारेषा आहे, ऍक्च्युली ते मार्क केलेलं नाहीये नकाशावरती किंवा त्याच्यावरती काही कुठल्याही प्रकारचं एकमत नाहीये भारत आणि चीनमध्ये. अशा ठिकाणी त्यांचे जवळजवळ 60-65 हजार सैनिक वेगवेगळ्या ठिकाणावरती 800 किलोमीटर जी सीमारेषा आहे लडाखमध्ये, तिथे येऊन त्यांनी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला भारताच्या हद्दीमध्ये. ते झाल्यानंतर मग भारताने पण लगेच जे प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, जे सैनिक तिथे तैनात करायला पाहिजे ते केले आणि जवळजवळ 1 महिनाभर ते तिथे थोडं छोटे संघर्ष सुरू राहिले. फिंगर 4, फिंगर 8 म्हणून जी जागा आहे पँगॉन्गत्सोच्या उत्तरी तटावरती, पँगॉन्गत्सो म्हणजे ती पँगॉन्गत्सो नावाचं जे एक तळ आहे तिथे, त्या तळ्याच्या तिथे सगळ्यांना माहिती आहे फिंगर 4, फिंगर 8 काय आहे. तर तिथे संघर्ष झाला, बाकी ठिकाणी झाला. मग 6 जूनला भारत आणि चीनच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी लेफ्टनंट जनरल लेवलच्या वाटाघाटी सुरू केल्या, जे आपण म्हणतो की कोर कमांडर लेवल टॉक्स तिथे सुरू आहेत. 18 त्याच्यात राऊंड झालेले आहेत आतापर्यंत. पहिला राऊंड हा 6 जून 2020 झाला होता त्या ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये हे ठरलं होतं की जिथे जिथे चीननी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि जिथे जिथे इव्हन 10 मीटर जरी आतमध्ये आलेत भारताच्या हद्दीमध्ये, तिथून त्यांना परत जायला लागेल आणि जायला सुरुवात होईल. पण गलवान खोऱ्यामध्ये जिथे गलवान नदी वाहते आणि त्या खोऱ्यामध्ये त्यांची घुसखोरी साधारण 50 मीटर एक्स्ट्रा होती आणि तिथे त्यांनी एक तंबू लावला होता. त्या नदीच्या जिथे नदी अशी टर्न होते उजवीकडे, असं त्याला वळण मिळतं नदीला मोठं, त्या ठिकाणी त्यांनी एक तंबू लावला होता. आणि तो तंबू 6 जूनच्या वाटाघाटींनंतर हे ठरवलं गेलं होतं की हा तंबू तिथून काढला जाईल आणि ते परत घेऊन जातील चीन आणि ते परत जातील त्या स्पॉटवरनं. पण 15 जून आली तरी सुद्धा 15 जून पर्यंत ते करतील, 6 जूनच्या वाटाघाटींमध्ये ठरलं होतं. तर 15 जूनला सकाळी जेव्हा तिथे परत जाऊन आपले सैनिक गस्त घालत होते, त्यांनी बघितलं की अजूनपर्यंत तंबू तिथेच आहे आणि काही चीनी सैनिक अजून तिथेच घुटमळत आहेत. अशा वेळेस मग कर्नल संतोष बाबू, ज्यांच्या आधिपत्याखाली 16 बिहार रेजिमेंटच्या आधिपत्याखाली तो भाग होता, त्या सीमारेषेचा तो भाग, त्याला सांगितलं गेलं किंवा त्याला विचारलं गेलं की का नाही गेले ते लोक अजून. तो म्हणाला, मी प्रयत्न करतो, विचारतो त्यांना काय झालंय काय नाही. म्हणून तो गेला तिथे आपल्या सैनिकांबरोबर संध्याकाळच्या वेळेला, की त्याला वाटलं दिवसभरात काहीतरी करतील म्हणून. 5-5:30च्या दरम्यान तो तिथे पोहोचल्यानंतर वाटाघाटीला सुरुवात झाली. त्यांनी सांगायला सुरुवात केली की आपल्या एकमत जे झालं होतं, करार झाला होता, त्याप्रमाणे इथून तुम्हाला जायला पाहिजे. तर जे काही सांगायच्या आधीच काही त्याच्यातल्या 2-3 सैनिकांनी त्याच्यावरती हल्ला केला, संतोष बाबूवरती. त्याच्यावर हात उचलला, त्याला ढकललं आणि खाली पाडून त्याला एका काठीनी त्याच्या डोक्यावरती एक वार केला. त्या वारामध्ये तो जखमी झाला. आणि मग भारतीय सैन्यामध्ये एक अशी प्रथा आहे की जो कमांडिंग ऑफिसर असतो तो म्हणजे जवळजवळ आपल्या स्वतःच्या वडिलांसारखं लोक मानतात सैनिक त्यांना, आणि किंवा देवच मानतात मुख्यतः, कारण ते सगळंच तो करता धरता असतो कमांडिंग ऑफिसर. त्याला हात लावल्याबरोबर भारतीय सैनिकांकडनं एक रिॲक्शन झाली. त्यांनी पण त्यांच्या चीनी सैनिकांना मारामारी त्याच्यात सुरू झाली, त्यांना मारलं, खूप भरपूर बदळून काढलं. आणि मग जे
त्याची रिॲक्शन होत गेली. अजून सैनिक त्यांच्याकडनं आले आणि त्यांच्या हातामध्ये सगळी तयारी होती. काठ्या होत्या, काटेरी तारा लावलेल्या काठ्या होत्या, बेसबॉलच्या बॅट्स होत्या. हे सगळं घरून ते अजून संख्येने आले. ह्या लोकांना त्यांनी मारायला सुरुवात केली आणि मग आपल्याकडचे पण लोक आले. त्याच्यात मारपीट जवळजवळ 6-7 तास ते सुरू राहिलं. त्याच्यातच संतोष बाबू, ती नदी जी वाहत होती, जी खूप खळखळाट होता त्या नदीला आणि खूप गार पाणी तिथं, साधारण 1 डिग्री टेम्परेचर किंवा 0 डिग्री टेम्परेचर असतं त्यावेळेस सुद्धा, उन्हाळ्यामध्ये सुद्धा. अशा ह्याच्यात बरेचसे सैनिक पडले, जखमी झाले, त्याच्यात गेले. असं शेवटी त्याच्यात 20 सैनिक भारताचे मारले गेले. भारताने एक्नॉलेज केलं. चीननी त्यांचे 45 ते 50 सैनिक मारले गेले असते तरी फक्त 4 जण मारले गेलेत असं ऍक्सेप्ट केलेलं आहे चीन. तर ही पार्श्वभूमी त्या गलवानच्या संघर्षाची होती. आणि मग त्याच्यानंतर खूपच तणाव होता तिथे. आता आपल्याला माहिती गेलं 3 वर्षात काय काय झालंय, काय बदल झालेत वगैरे, ते आपण आता बोलूया. पण ही पार्श्वभूमी होती आणि म्हणून भारत आणि चीनच्या संबंधामध्ये हा खूप एक टर्निंग पॉइंट म्हणून मानला जाईल. गलवानचा जो संघर्ष झाला ज्याच्यामध्ये 75 सालानंतर पहिल्यांदी तिथे कोणी सैनिक, चीनचा असू दे किंवा भारताचा असू दे, मारला गेला होता त्या सीमारेषेवर. पाकिस्तान बरोबर नेहमीच काही ना काहीतरी सुरू असतं, पण चीन बरोबर कधीच आजपर्यंत त्याच्यामध्ये कोणाचा मृत्यू झाला नव्हता सैनिकांचा. तो 75 सालानंतर आता 2020 मध्ये हे झालं आणि म्हणून ही घटना खूप मोठी घटना मानली जाते भारत आणि चीन संबंधामध्ये, आणि भारत आणि चीन त्या सैन्याच्या संबंधांमध्ये खूप मोठी घटना मानतात. परराष्ट्र मंत्रालयाच्या दृष्टीने सुद्धा ही घटना खूप महत्वाची होती, कारण दोन देशांचे संबंध याच्यावरती, अशा घटनांवरती अवलंबून असतात. याच्या नंतरच्या काळामध्ये भारत आणि चीन संबंध नेमके कसे होते? भारताकडनं कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया चीन समोर मांडली गेली होती? हे जेव्हा लक्षात आलं आणि जेव्हा या वाटाघाटी परत सुरू झाल्या 6 जून नंतर, मग परत 22 जूनला, 15 जूनला ही घटना झाली, 22 जूनला परत एक राऊंड झाला. त्याच्यामध्ये आता लक्षात आलं भारताच्या की चीनचा उद्देश काहीतरी वेगळाच आहे. हा जो प्रकार आहे सैनिकांना इतक्या मोठ्या संख्येत तिथे आणणं आणि तिथे त्यांना तैनात करणं आणि तिथेच उभं राहणं, याच्यावरनं भारताच्या लक्षात आलं की चीन आपल्याला दुसरं काहीतरी करू इच्छितो, आपल्याला आपला अपमान करू इच्छित आहे. तर त्याच्यासाठी मग भारताने प्रत्युत्तर देण्यासाठी, एक प्रतिवाद करण्यासाठी 4-5 गोष्टी केल्या. एक, तेवढ्याच संख्येने भारताचे सैनिक तिथे तैनात केले गेले. त्यांचे 60,000 आले तर आपले पण 60,000 गेले. त्यांच्या चीनच्या जेवढे ॲप्स असतात आपल्या मोबाईल फोनवरती किंवा याच्यावरती, त्यांचे जवळजवळ 250 ॲप्सना बंदी घातली गेली. त्यांना जी एक मोकळीक होती भारताच्या बाजारपेठेत, त्यांचे कंपनीजना आणि त्यांच्या लोकांना इथे फिरण्याची किंवा इथे बिझनेस करण्याची जी एक मुभा होती, अगदी मोकळीक होती, ती कमी केली गेली. त्यांच्याकडनं येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटवरती जास्ती लक्ष घातलं गेलं आणि भारताने हेही म्हटलं की जोपर्यंत सीमेवरचा तणाव पूर्णपणे संपत नाही आणि जसं पूर्वीची परिस्थिती होती, स्टेटस को अँटे त्याला म्हणतात, एप्रिल 2020 मध्ये, ते जोपर्यंत रिस्टोर होत नाही तोपर्यंत आम्ही आपले संबंध पूर्वीसारखे ठेवणार नाही. आणि आता ते ॲबनॉर्मल झालेले आहेत आणि खूप तणावपूर्ण झालेले आहेत. हे भारताने वारंवार चीनच्या नेत्यांना सांगितलंय, चीनच्या ऑफिसर्सना सांगितलं आहे. तर हा मोठा एक बदल 2020च्या 15 जूनच्या त्या घटनेनंतर हा भारत चीन संबंधात झालेला आहे. आणि हा आता सगळ्यांच्या लक्षात आलाय की भारत एकमात्र असा देश आहे जो चीनच्या या टॅक्टिक्सना म्हणजे प्रत्युत्तर देण्यासाठी वेगवेगळे प्रकार भारताजवळ पण आहेत, आणि एकच देश आहे जो असा उभा राहिलाय चीनच्या विरुद्ध. जसं आत्ताच्या उत्तरामध्ये तुम्ही म्हणालात की एकच देश आहे जो चीनच्या विरोधात उभा राहिला, कदाचित म्हणूनच अमेरिकाही आता भारताच्या बाजूने, म्हणजे भारताला वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीज असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये मदत असेल, अशा पद्धतीची मदत अमेरिका देऊ करते, हे खरं आहे? हो, आता बऱ्याचशा देशांच्या हे लक्षात आलंय की जर चीनला कंट्रोल करायचं असेल आणि चीनच्या विरुद्ध जर एखादा मोर्चा उघडायचा असेल, त्याच्यामध्ये भारताची भूमिका ही खूप मोठी राहणार आहे. आणि भारताला जर आपण मदत केली नाही तर भारत एकटा ही लढाई लढू शकणार नाही, असं अमेरिकेला किंवा बाकीच्या राष्ट्रांच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळेच मग क्वाड जो आहे, क्वाड म्हणजे अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत, अशा 4 राष्ट्रांचा जो एक ग्रुप तयार झालेला आहे, त्या ग्रुपला आता चालना मिळाली आहे या घटनेनंतर.
प्रत्येक जण पुढे येत आहे की आम्ही आमची टेक्नॉलॉजी देऊ तुम्हाला, आमचे सॅटेलाइट्सच्या द्वारे मिळालेला इंटेलिजन्स जे आहे तो तुम्हाला शेअर करू, तुम्हाला नवीन जर काही शस्त्रसामुग्री पाहिजे असेल तर ती आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत, जी भारतात त्याचं निर्माण करू, असं अमेरिकेने आता म्हणायला सुरुवात केलेली आहे. अजून ते व्हायचं आहे सुरुवात, पण हे म्हणणं सुद्धा एक खूप मोठा बदल आहे अमेरिकेच्या धोरणामध्ये. आणि हा सगळा बदल याच्यासाठी आला की भारत ठामपणे चीनच्या विरुद्ध उभं राहिल्यामुळे त्यांच्या लक्षात आलंय की भारताची भूमिका आणि भारताला मदत करणं अपरिहार्य झालं आहे. सर, नेहमी असं बघितलं गेलेलं आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीची युद्ध होतात तर भारतीय सैन्याच्या बरोबरीने गलवान खोऱ्यामध्ये पहिल्यांदा भारतीय हवाई दलाची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे कोऑर्डिनेशन तिथे बघायला मिळालं होतं. याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करा सर. लडाखचं हे गलवान नंतर जे भारताने तिथे 60,000 सैनिक तैनात केले किंवा तिथे पोचवले वेगवेगळ्या भागातनं, आणि तिथे जे आता शस्त्रसामुग्री, खाद्य पुरवठा, युनिफॉर्म्स, दारुगोळा, हे सगळे जर पोचवण्यासाठी जर काम सगळ्यात मुख्य कोणी केलं असेल तर ते एअरफोर्सने केलं. एअरफोर्सचे C-130, C-17 हे तिथले ही विमानं मोठी जी मालवाहू विमानं आहेत, AN-32 हेलिकॉप्टर्स त्यांचे, त्याच्याद्वारे भारतीय लष्कराच्या सैनिकांना तिथे जाऊन तैनात करणं दूर दराजच्या या भागांमध्ये जिथे रस्ते पण नव्हते आधी, आता रस्ते व्हायला लागलेत. ही एक फार मोठी त्याच्यातली उपलब्धी म्हणता येईल असं, की दोन्ही या एअरफोर्स आणि आर्मी मधली समन्वयता वाढली. दुसरं म्हणजे त्यांच्याबरोबर एकमेकांना काम करण्याची जी संधी त्यांना आजपर्यंत मिळाली नव्हती ती मिळाली, आणि एकमेकांच्या बाबतीत समजून घेण्याचा एक गेल्या 3 वर्षातला अनुभव हा पुढे खूप कामाला येणार आहे दोघांच्याही, आणि भारतीय लष्कराला हे लक्षात येत आहे त्याच्यामुळे. तर हे असं झालं. तिसरं म्हणजे एक प्रकार झाला की लडाखमध्ये भारताने जी मूलभूत सुविधा ज्या असतात, रस्ते, बोगदे, तिथे पूल बांधणं, सैनिकांसाठी तिथे राहण्यासाठी व्यवस्था करणं, त्यांचे म्हणजे शेल्टर्स बनवणं, घरं बनवणं, किंवा दारुगोळा जमिनीच्या खाली जाऊन बेसमेंटमध्ये किंवा बोगद्यांमध्ये त्याचं साठवण करणं, हे सगळं जे करण्याचा जो भारताची योजना होती, 10 वर्षाची योजना, की पुढच्या 10 वर्षात ते झालं असतं 2020 पासून 2030 मध्ये, ते आता भारताला या 3 वर्षात करायला लागलं. कारण चीननी त्यांना संधी दिली भारताला, त्यांचे सैनिक तिथे आणून तणाव वाढवून आणि तिथे एक युद्धाचं वातावरण तयार करून भारताला आता कंपल्शन झालं हे करण्यासाठी. म्हणून गेल्या 3 वर्षात भारताने जवळजवळ 1200 कोटी रुपयाचा खर्च लडाखमध्ये या सगळ्या कारणांसाठी केलेला आहे, जो बहुतेक 5 किंवा 8 वर्षात झाला असता तो 3 वर्षात होऊन गेला. आणि त्याच्यामुळे आता तिथे सगळ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत, आणि आपली परिस्थिती, आपली सुरक्षा भारताची त्या सीमेवरती खूप वाढली आहे, जे चीनच्या अचानक लक्षात आलं की त्यांची ही मोठी चूक झाली ही संधी देऊन भारताला. तो याचा फॉलआउट हा आहे की 2020 नंतर काय काय झालं, हा एक मोठा प्रकार त्याच्यामध्ये, मोठं गेन ज्याला म्हणता येईल, तो तिथे झालेला आहे. 3T अशी एक संकल्पना मांडली जाते, ती नेमकी काय आहे? तर हे जे 2 राऊंड झाल्या वाटाघाटी मी म्हटलं जून 2020 मध्ये, त्याच्यानंतर तणाव वाढत गेला. वेगवेगळ्या ठिकाणी फ्रिक्शन पॉइंट्स म्हटले गेले, जिथे ते अगदी समोरासमोर सैनिक होते. मग 30 आणि 31 ऑगस्ट 2020 मध्ये भारताने एक पलटवार केला चीनवरती, आणि कैलाश रेंज नावाच्या डोंगरावरती भारताचे रणगाडे आणि भारताचे सैनिक जाऊन उभे राहिले अचानक. ते चीनला त्यांनी सरप्राईज केलं, आणि त्याच्यामुळे चीनला आता एक कंपल्शन असं झालं की ते म्हणायला लागले की चला आता आपण वाटाघाटी करूया. आपण इतकं समोरासमोर 50 मीटरच्या अंतरामध्ये दोघांकडचे रणगाडे उभे होते, आणि कुठल्या एक छोट्याशा स्पार्कनी सुद्धा युद्ध सुरू होऊन गेलं असतं आणि कोणाच्या कंट्रोलमध्ये राहिलं नसतं. तर ते कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी हे ठरवलं की आपण आता वाटाघाटी पुढे सरकवूया. असं करून 9व्या राऊंडमध्ये जेव्हा हे एक फॉर्म्युला तयार केला गेला, जो लिखित एक करार झाला चीन आणि भारताच्या या कोर कमांडर्समध्ये, त्याच्यात हे लिहिलं गेलं की आम्ही असं असं हे पावलं उचलू, ही पावलं उचलू,
इथून सैनिक मागे जातील, तिथून सैनिक मागे जातील, मग रणगाडे मागे जातील, मग आपण तिथले जे काय आम्ही खड्डे खोदले होते, तंबू लावले होते किंवा तिथे काही काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं, ते सगळं पूर्णपणे नेस्तनाबूत करून पूर्वीसारखं स्टेटस को अँटे ज्याला म्हणतात की पूर्वस्थिती बहाल करण्याची एक तो करार होता. तेव्हा जेव्हा ते फेब्रुवारी 2021 मध्ये हा करार झाला, त्याच्यामध्ये हा 3D फॉर्म्युला तू जो विचारलास तो त्याच्यात शामिल होता. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की डिसएंगेजमेंट म्हणजे एकमेकांपासून दूर जाणं, असं समोरासमोर होते 50-50 मीटरच्या अंतरावरती, ते 2-2, 3-3 किलोमीटर मागे गेले, म्हणजे मग एकमेकांच्या वर गोळीबार करणं किंवा एकमेकांना त्रास देणं हे कमी होतं. हे डिसएंगेजमेंट झालं प्रत्येक पॉईंटवरनी, जेवढे पॉईंटवरती लोक समोरासमोर होते तिथून. दुसरं स्टेज या फॉर्म्युलाचा होता डी एस्केलेशन, म्हणजे आता 50-60 हजार सैनिक जे आणलेले होते, तैनात होते दोन्हीकडनं, ते त्यांच्या आपापल्या बॅरॅक्समध्ये परत चालले जातील. जेव्हा जेव्हा तिथून वाटाघाटींमध्ये ते ठरवलं जाईल टाइम टेबल त्याप्रमाणे. एक देप्सांग आणि डेमचोक हे 2 पॉईंट सोडले तर बाकी ठिकाणी डिसएंगेजमेंट झालेली आहे, अशी आशा आहे. होईल की नाही अजून कोणालाही माहिती नाहीये, पण तो सेकंड स्टेज आहे. आणि तिसरा स्टेज होता डी इंडक्शन, म्हणजे मग तिथले जे सैनिक तिथे आले होते चीनचे, जे कधी राहायचे नाही त्या भागामध्ये, त्या दुर्गम भागामध्ये, अक्साई चीनमध्ये, ते आता पूर्णपणे मग तिबेटमध्ये किंवा शिनचियांगमध्ये जिथून आले होते त्या ओरिजिनल कॅन्टोन्मेंटमध्ये परत जातील. त्याला डी इंडक्शन म्हटलं जातं. ते कधी होईल, 5 वर्ष लागतील का अजून 2 वर्ष लागतील, कोणालाही माहिती नाहीये. पण भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये अशी परिस्थिती आधी पण आलेली होती एकदा. 1986 पासून 93 पर्यंत अरुणाचल प्रदेशमध्ये असाच एक प्रकार झाला होता. सुंदरम चू नावाची एक जागा आहे, तिथे जेव्हा अशी भिडंत झाली होती दोन्ही सैन्यांची, ते तिथून एकमेकांपासून दूर न्यायला आणि त्याचं सोल्युशन काढण्यासाठी 7 वर्ष लागली होती. तर 3 वर्ष झाली तिथे. आपण आता आशा करूया की हे साधारण अजून 2 वर्षभरात हे संपून जाईल आणि मग परत पुढचं पाऊल टाकलं जाईल भारत आणि चीनच्या संबंधामध्ये, अशी एक आशा आत्ता या 3 वर्षानंतर आता वाटते. सर, ज्यावेळेला गलवान खोऱ्यामध्ये हिंसाचाराच्या घटना घडलेल्या होत्या, त्यावेळेला असं म्हटलं गेलं होतं की तिथे असणारं तापमान हे इतकं कमी असतं की अनेकदा तिथे राहणं शक्य नसतं आणि म्हणून त्याचा फायदा घेऊन चीनी सैनिक आतमध्ये घुसले होते. साधारण असाच प्रकार आपल्याला सियाचीनमध्ये सुद्धा बघायला मिळालेला होता आणि पाकिस्तानी सैन्य सियाचीनवरती कब्जा करण्याचा प्रयत्न करत होतं. तर त्याच्यानंतर भारताने कायमस्वरूपी आपलं तळ तिथे ठोकलेलं आहे. गलवान खोऱ्यामध्ये आता कायमस्वरूपी भारतीय सैनिक उभं राहील अशी आशा आहे का? हो, आता असंच झालेलं आहे. म्हणजे गेल्या 3 वर्षातली जो एक ट्रेंड आपल्याला दिसून येतोय, की जिथे पूर्वी फक्त 10 ते 12,000 सैनिक होते पूर्ण लडाखवर भारताचे, तिथे आता जवळजवळ 70 ते 80,000 सैनिक तैनात आहेत वेगवेगळ्या कामांसाठी, वेगवेगळ्या कारणांसाठी. आणि त्याच्यातले तुम्ही अगदी 20-25,000 जरी कमी केले तरी 30 ते 35,000 सैनिक भारताचे सातत्याने तिथेच तळ टोकून राहतील, अशी आपल्याला आता एक परिस्थिती दिसून आलेली आहे. कारण चीनचा भरोसा करता येत नाही, मुख्य म्हणजे. दुसरं म्हणजे आता तिथल्या वातावरणाला सामोरं जाण्यासाठी नवीन-नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन-नवीन टेक्निक्स आलेले आहेत, जिथे तुम्ही म्हणजे ते शेल्टर्स बनवलेत, प्री फॅब्रिकेटेड शेल्टर्स ज्याला म्हणतात. त्यांना तिथे एअर कंडिशन जो असतो, तो गरम ठेवतो. हीटर्स असतात म्हणजे त्याच्यामध्ये. खाण्यापिण्याची सामुग्री आता वेळेवर पोहोचण्यासाठी म्हणून लॉजिस्टिक्स चेन चांगली झालेली आहे. एअरफोर्सचा त्यांना सपोर्ट आहे आणि त्यामुळे आता पूर्वीपेक्षा परिस्थिती थोडीशी म्हणजे जी अगदी खूपच कठीण होती, त्याच्यापेक्षा कमी कठीण झाली असं म्हणता येईल. आणि म्हणून सैनिक तिथे राहतीलच, असं दिसून येतं येत्या काही वर्षात तरी. सर, गलवान खोऱ्याच्या संघर्षाला 3 वर्ष झाली. त्याच्या पार्श्वभूमीवरती आजचा हा भाग आपण केलेला आहे. अनेक मुद्दे असे होते की सामान्य प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचणं कुठल्याच माध्यमातून पोहोचत नव्हती. ती माहिती आज तुम्ही दिलीत. या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. माझा एकच ॲडव्हान्टेज याच्यामध्ये आहे, की मी स्वतः तिकडे गेलेलो आहे आणि जात असतो. आणि शेवटचा माझा प्रवास तिथे झाला होता ऑक्टोबर 2020 मध्ये, जेव्हा मी स्वतः ते बघितलं होतं. मी गेल्या कित्येक वर्ष तिथे जातोय लडाखला आणि ते माहिती असल्यामुळे तिथलं लेआउट किंवा तिथलं नकाशा सगळं माहिती असल्यामुळे ही माहिती मी सगळ्या प्रेक्षकांशी शेअर करू शकतोय. हाच एक ॲडव्हान्टेज आपला या कार्यक्रमाचा आहे. म्हणून लोकांनी हा बघावं अशी आशा आहे आणि बघतील.
किंवा बघतायत अशी आशा आहे. नक्कीच, नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद सर. प्रेक्षक हो, आजचा हा भाग आणि या भागामध्ये मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.